काय? पण हे असं अचानक कसं झालं शिंदे? म्हणजे आबा म्हणजे तुम्हाला कोणी कळवलं नाही? अरुला हे सगळं कळलं असेल ना? ती तिकडे गावीच असेल, पण तिने मला काहीच सांगितलं नाही. अहो कुठे आलं दारूताई इथं? अहो लई वाट पाहिली पण त्या आल्याच नाही. ठीक आहे, मी ठेवतो फोन. आता लगेचच निघतो तिकडे यायला. अरुला कळवलं होतं पण ती गेलीच नाही. अरुंधती कालपासून या घरात नाहीये आणि तरी तुम्हाला तिची अजिबात काळजी नाहीये. हे बघ नितीन, तुला अरुंधतीला भेटायचं आहे, ती घरात नाहीये. कुठे गेले ते आम्हाला माहिती नाही, कधी येईल तेही माहिती नाही. त्यामुळे तू जाऊ शकतोस. आणि अगदीच इतकंच एवढं जर का महत्वाचं काम असेल ना तर तूच शोध तिला आणि मग बोल. तुम्ही गो. नाही सर, मला अरुंधतीला शोधायची काही गरज नाहीये, कारण अरु तिथेच असते जिथे तिची गरज असते. आता मला कळलं सर, एवढी मोठी गोष्ट तिने तुमच्यापासून का लपवून ठेवली. त्याचा प्रत्यय आता मला तुमच्या वागण्या बोलण्यातनं आलेला. अरुंधतीचे वडील आबासाहेब जहागीरदार यांचं काल निधन झालंय. मी हा हार आबांच्या फोटोला चढू देणार नाही. का? लोकांना लुबाडून त्यांना फसवून मिळवलेल्या पैशातून आणलायस ना हा हार? लोकांचं सोड, आपल्या माणसांशी पण खोटं बोलतोस तू. त्यांच्या आजाराची खोटी कारणं देतोस तू दादा. ए अरू, कसाही असलो ना तरी आबांचाच मुलगा आहे मी, कळलं ना? हा, आणि मुलगा म्हणून जी काही कर्तव्य करायची आहेत ना ती सगळी पार पाडणार आहे मी. आधीच एकतर त्या डोंगराच्या म्हणजे डोंगरा एवढं दुःख आहे माझ्या समोर, आणि तू मला असं बोलून फार दुःखी करू नकोस, त्रास होतो. आबा दारोदारी हिंडत होते तवा नाही झालं तुम्हाला दुःख. हा वाडा सोडून कुठेतरी निघून गेले तवा नाही झालं तुम्हाला दुःख. कसं होणार हो? तेव्हा त्या सरंजामीच्या बोगस कंपनीच्या नावाने लोकांकडून पैसे जमा करत होता ना, तेव्हा कसं होणार दुःख तुम्हाला? बास झालं दाजी. बिचारी अरुंधती, तिची काय अवस्था झाली असेल आम्हाला कल्पनाही करवत नाही. असो, हे तर होणार होतच. पापाचं फळ तिला मिळणार होतच. इतकी वाईट वागली ती आबासाहेबांशी, हे असं होणारच. असं वागायला नको होतं तिनं. आपण तर परके होतो रे, पण आबासाहेब तर तिचेच होते ना. असो, शंतनूनी चीट फंड चालू केलाय सरंजामांच्या बरोबर, आणि 2 महिन्यात तुमचे पैसे डबल होणार असं सांगितलंय. हो, 15 दिवस झाले कंपनी सुरू होऊन. मी बी पैसे गुंतवलेत त्याच्यात. मला जरा काम आहे, मी येतो. कधी ना कधी सरंजाम्यांना आबांबद्दल कळणारच, मग ते इथे येणार, प्रॉब्लेम होणार. मग काय करायचं? आबांसारखं वाडा सोडून निघून जायचं. म्हणजे आत्महत्या वगैरे नाही करायची, पण जाताना ना एक खूप भावनिक अशी चिठ्ठी लिहून द्यायची. 4 दिवसांनी परत यायचं. परत आल्यानंतर इकडचे सगळे लोक सगळं पाठीमागचं विसरलेले असणार. येस, हे करेक्ट आहे, हेच करतो. आलोच. जा जा, नीट लिहा.